आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे युगंधर आनंदीचा हात पकडून झोपलेला असतो. तिच्या हाताला ज्या जखम झालेली असते तोच हात त्याने गच्च पकडलेला असतो. त्यामुळे तिच्या हाताचं रक्त युगंधरच्या हाताला लागलेलं असतं. तेव्हा तिथे शिल्पा येते. त्या दोघांना असं एकमेकांचा हात पकडून झोपलेलं बघताना तिला भयंकर राग येतो. ती जोरात ओरडते, युगंधर. आणि तेव्हा इथे युगंधरला आणि आनंदीला दोघांना सुद्धा जाग येतो. तेव्हा इथे युगंधरचं डोकं आता खूपच जास्त दुखत असतं. कारण त्याला काहीही माहीत नसताना विद्याधरच्या सांगण्यावरून त्या चंदनने दारू पाजलेली असते. आणि त्याचमुळे इथे आता शिल्पा म्हणत असते, युगंधर तू हे काय करतोयस? या मुलीचा हात धरून तू आत्तापर्यंत झोपलायस. आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव आहे की नाही तुला? तेव्हा युगंधर म्हणत असतो, म्हणजे काल सांच्याला जो मी झोपलोय तो आत्तापर्यंत झोपलंच होतो का? म्हणजे मी इथे आता आश्रमामध्ये गेलो नाही? अनाथ आश्रमामध्ये मला अन्नदान करायला जायचं होतं समिधाच्या नावाने, तिथे मी गेलोच नाही का? तेव्हा ती म्हणत असते, शिल्पा म्हणजे तू समिधाच्या नावाने आश्रमामध्ये अन्नदान करायला जाणार आहेस ही गोष्ट तू विसरलास आणि या वेळेला अन्नदान केलं नाहीस? अरे काय हे युगंधर, या मुलीचा हात पकडून झोपण्याच्या नादामध्ये तू एवढं मोठं काम करणं विसरलास की काय? तेव्हा इथे आता युगंधर म्हणतो की मी इथे कसा आलो मला माहितीसुद्धा नाही आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आनंदीला सुद्धा सांगायची तिथे मुभाच नसते. ती आधीच घाबरलेली असते. तेव्हा इथे युगंधर म्हणतो, अगं ताई मी खरंच सांगतोय, मी इथे कधी आलो कसा आलो मला काहीच माहिती नाही आहे. अजून पण माझं डोकं ठणकतंय. माझ्या बाबतीत काय घडलं काल? तेवढ्यातच त्याचं आनंदीकडे लक्ष जातं आणि तो म्हणतो की आनंदी, अगं तुझ्या हाताला काय झालंय? तुझ्या हाताचं रक्त माझ्या हाताला लागलं. ती म्हणते की जेव्हा मी तुमच्या कपड्यांना इस्त्री करत होते तेव्हा माझा हात भाजला होता आणि तेव्हापासूनच तो तसा आहे. तेव्हा तो म्हणत असतो, अगं बाई तुला इस्त्री करता येत नाही तर नाही करायची ना. सगळी कामं स्वतःवरती घ्यायची काय गरज होती? चल बस इथे, इथे ये बरं बस. काहीतरी मलम लावून घे. सुनीता जा बरं फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये. तेव्हा सुनीता जाते, फर्स्ट एड बॉक्स आणते. त्याच्यामध्ये आता एक मलम असतं. पहिलं तर युगंधर आपल्या खिशातून रुमाल काढतो आणि आनंदीचा हात पूर्णपणे क्लीन करून घेत असतो. त्यानंतर त्याच्यावरती मलम लावतो. तेव्हा आनंदीला त्रास होत असतं, दुखत असतं. युगंधर म्हणतो की थोडी कळ काढा, थोडीशी कळ काढ. आता बघ, मलम लावलं ना की तुझ्या हाताला बरं वाटेल. किती भाजलंय ते आनंदी, तुला स्वतःची काळजी घेता येत नाही का? आता मी तिथे मलम लावलंय आणि आता त्याच्यावरती हा रुमाल बांधून घेतो, म्हणजे त्या जखमेवरती दुसरं काही लागणार नाही आणि ती लवकरच बरी होईल. तेव्हा युगंधर हे सगळं खूपच जास्त माणुसकीच्या नात्याने आणि प्रेमानेच करत असतो. तेव्हा आनंदीला इथे आता कळत असतं की युगंधरच्या मनात काय आहे. त्याच्या मनामध्ये आदर आहे, प्रेम आहे. पण शिल्पामुळे ते काही आता पुढे यायला तयार नसतं. त्यानंतर हाताला पट्टी वगैरे केल्यानंतर आनंदी तिथे एक क्षणभरसुद्धा थांबत नाही. ती म्हणते की मालक साहेब मी किचनमध्ये आहे हां, आणि ती लगेचच किचनमध्ये निघून जाते. तेव्हा शिल्पा इथे आता युगंधरला म्हणत असते की युगंधर. तेव्हा युगंधरला कळत असतं की शिल्पा आता या गोष्टीवरूनच बोलणार की हात पकडून का झोपलं म्हणून. तेव्हा तो काहीही न बोलता सरळ तिथून निघून जातो. तेव्हा शिल्पाची चिडचिड होते. शिल्पा म्हणते, तुम्ही सगळेजण काय माझं तोंड बघताय? चला निघा, कामाला जा आपापल्या. असं म्हणून ती घरातल्या लोकांना कामाला लावते आणि इथे युगंधर मात्र काहीच बोलत नाही. तो सरळ आता निघून गेलेला असतो. पण इथे आता युगंधरला आनंदीची वाटणारी काळजी शिल्पाच्या नजरेत खूपच असते ही मात्र नक्की. त्यानंतर किचनमध्ये आनंदी गेल्यानंतर तिथे शिल्पा येते आणि तिचा रागाने हात पकडते. तेव्हा आनंदी म्हणते की माझा हात दुखतोय शिल्पाताई. तेव्हा ती म्हणत असते, काय गं, तुझ्यासारख्या मुलींना आहे ना, युगंधरला आणि त्याच्यासारख्या कितीतरी माणसांना फसवणं आहे ना खूपच सहज सोपं वाटतं हो ना? तेव्हा माझ्या भावाने तर तुझ्या हाताला आता मलम लावले. इथे या भोळ्या बाबड्या शब्दांनी माझ्या भावाला इथे फसवण्याचं काम करतेस ना, बरोबर ना? तेव्हा इथे आनंदी म्हणते, तसं काही नाही आहे शिल्पा मॅडम, त्यांनी फक्त माणुसकीच्या नात्याने मलम लावलं, बाकी काही नाही. तेव्हा शिल्पा म्हणते, हो मला सांगतेस तू, मला सांगतेस? हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे,
माझ्या भावापासून आहे ना दूर राहायचं. हे गोड गोड बोलून त्याला बाटलीत उतरवायचं नाही. मला ते अजिबात आवडणार नाही. तू हे सगळं मुद्दामून करतेस, ही गोष्ट माझ्या लक्षात येत नाही असं वाटते का तुला? तेव्हा आनंदी काही बोलायला जाणार, तेवढ्यातच शिल्पा म्हणते की लांब राहायचं, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि जर नाही लक्षात ठेवलीस ना, तर आता हाताला कमीच भाजलं होतं, यापेक्षा कसं जास्त भाजेल ना याकडे लक्ष देईन मी. आणि हो, पुढे पुढे करायची, घरची कामं करायची खूप हौस आहे ना तुला. आता एक लक्षात ठेवायचं, श्राद्धाचं सगळं जेवण तू एकटीने बनवायचं, कळलं तुला? हाताला चटके लागून घ्यायची खूप सवय आहे ना, मग श्राद्धाचं सगळं जेवण तू एकटीने करायचं. तेव्हा सुनीता म्हणते की हे काय आनंदीताई, तुमच्या हाताला एवढं भाजलंय. अहो एवढं भाजलं होतं तर मला सांगायचं ना, मी मलम लावून दिलं असतं. किती रक्त आलं तुमच्या हातातून. आणि आता शिल्पा मॅडमने काय तुम्हाला शिक्षा दिली? श्राद्धाचं जेवण तुम्हाला एकटीला सगळं बनवायचं आहे, हे कसं करणार आहात तुम्ही? तेव्हा इथे आनंदी म्हणत असते, सुनीताताई, अहो मला माझं काहीच वाटत नाही आहे, मला माझं वाईट नाही वाटत, मला मालक साहेबांचं वाईट वाटतं. आता तुम्हीच बघा ना, मालक साहेबांनी त्यांच्या मनामध्ये किती आणि काय काय असं साठवून ठेवलं. मला त्यांच्या मनाची घालमेल कळते. त्यामुळे आता मला माझ्यापेक्षा जास्त मालक साहेबांच्या इथे आनंदाची आणि मनाची काळजी आहे. त्यांना कसं खुश ठेवता येईल ना, त्यांना कसं आनंदी ठेवता येईल याकडे मला लक्ष द्यायचं आहे. आज समिधाताई यांचं श्राद्ध आहे, ते निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे असं आनंदी म्हणत असते. तेवढ्यात इथे आता युगंधर तयार होऊन आलेला असतो. तेव्हा शिल्पा म्हणत असते की युगंधर, हे सगळं काय आहे? आज पहिल्यांदा समिधाच्या नावाने तू जे अन्नदान करणार होतास, ते अन्नदान अर्धवट राहिलं. याचा अर्थ कळतोय तुला? त्या मुलीचा हात पकडून झोपायला तुला वेळ होता, पण तिथे जाऊन अनाथ आश्रममध्ये त्या मुलांना समिधाच्या नावाने अन्नदान करता आलं नाही तुला. अरे, इतका बेजबाबदार कसा काय वागलास तू? तेव्हा इथे युगंधर म्हणतो की ताई, तू मला का दोष देतेस? अगं, मी तिथे जाऊ शकलो नाही कारण माझ्याबरोबर एक घटना घडली होती. पण तू मला सांग, आनंदीच्या हाताला एवढं लागलं होतं, तिच्या हाताकडे तुझं लक्ष का गेलं नाही? ती तुझी जबाबदारी आहे ना. मग तू तिच्या हाताकडे का लक्ष दिलं नाहीस? का मलम लावलंच नाही तू? मी जे केलं ते माणुसकीच्या नात्याने केलं, आणि मी काही चुकीचं केलं असं मला वाटत नाही. तुझ्या नजरेत ते चुकीचं असलं तरीसुद्धा माणुसकीच्या नात्याने आपण एकमेकांची मदत करतोच की. तेवढ्यातच तिथे शिर्के येतात. ते म्हणतात, मालक साहेब, अहो मी कधीपासून तुम्हाला फोन करतोय, तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं होतं. तेव्हा मालक साहेब म्हणतात की ते सगळं जाऊ द्या शिर्के, आधी मला सांगा, काल मला जो माणूस, जो पिऊन आपला मला सरबत घेऊन आला होता, त्याचं नाव काय? तेव्हा शिर्के म्हणतो, मालक साहेब तेच तर तुम्हाला सांगायचं आहे. ते सगळं कारस्थान ना त्या चंदनचं होतं. चंदनने त्या सरबतमध्ये दारू मिक्स केली होती आणि म्हणून ते सरबत तुम्ही प्यायला होतात. ते सगळं त्या चंदनने केलं आहे. तेव्हा मालक साहेब म्हणतात, चंदन काय? चंदन, आता तुझी जळायची वेळ आलीच. आता मी तुला सोडणार नाही. तेवढ्यातच तिथे विद्याधर येतो आणि म्हणतो, आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे. तेव्हा इथे तो आता मालक साहेबांच्या समोर येऊन उभा राहतो आणि म्हणत असतो, काय मालक साहेब, काय मग कसं वाटलं काल? खूप छान वाटलं असेल ना? एकदम तंद्री उडाली असेल तुमची, तलप भागली असेल नाही का? कसं वाटलं असं डुलत डुलत चालत येताना, कसं वाटलं तुम्हाला? तेव्हा शिल्पा म्हणते, तुला कसं माहिती रे की तो काल डुलत डुलत आला? तेव्हा विद्याधर म्हणतो की मला कसं नाही कळणार, कारण मीच तर चंदनला सांगितलं होतं ना की मालक साहेबांच्या इथे ज्यूसच्या ग्लासमध्ये दारू मिक्स करा म्हणून. बरोबर ना? कसं वाटलं दारू पिऊन? माझी दारू ओतून टाकली होतीस ना. मग काल तुझी काय म्हणतात ते एवढ्या वर्षाची दारू न पिण्याची तपश्चर्या कशी भंग केली एका मिनिटात. तेव्हा तो म्हणत असतो की विद्याधर, तू चूक नाही केलीस, तू गुन्हा केलायस, गुन्हा, मला दारू पाजून. तेवढ्यातच तिथे आता अनाथ आश्रमामधून एक माणूस आलेला असतो. तो म्हणतो, मालक साहेब, मला तुम्हाला भेटायचं होतं. तेव्हा विद्याधर म्हणतो, काय रे, आलास का तू? काय मग? काल तुम्हाला इथे चांगलं जेवण खायला प्यायला भेटलं नसेल ना, कारण मालक साहेब तुमचे समिधा नावाने इथे अन्नदान करायला आलेच नाही. समिधा वहिनीच्या नावाने अन्नदान करायचं राहिलं, तुम्हाला खायला प्यायला चांगलं भेटलं नसेल नाही का? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, नाही, आम्हाला तर चांगलं खायला मिळालं, म्हणून तर इथे मालक साहेबांना धन्यवाद बोलायला आलो आहे ना. मालक साहेब, काल मुलं खूप खुश झाली, त्यामुळे सगळ्या मुलांनी एकत्र येऊन तुमच्यासाठी गिफ्ट पाठवलेलं आहे. तेच घेऊन मी इथे आलो आहे आणि तुम्हाला धन्यवाद म्हणायला सुद्धा आलो आहे. काल तुमच्यामुळे एका वर्षानंतर
अनाथ आश्रममधले मुलांना आणि आम्हाला चांगले चुंगले पदार्थ खायला मिळाले, त्यामुळे मुलांना खूप आनंद झाला. तेव्हा इथे आता युगंधर म्हणत असतो, काय पण मी तर त्या ठिकाणी आलोच नव्हतो अन्नदान करायला, मग समिधाच्या नावाने अन्नदान कुणी केलं? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो की तुमच्या पत्नी आल्या होत्या ना काल संध्याकाळी, त्यांनी तर इथे खूपच प्रेमाने सर्व मुलांना अन्नदान केलं, स्वतःच्या हाताने वाढलं. ती मुलं खूपच जास्त खुश झाली. तेव्हा इथे हे सगळं आनंदीने केलेलं असतं. युगंधर म्हणतो, आनंदी हे सगळं तू केलंस, पण कधी? तेव्हा आनंदी म्हणते की हो, सुनीताताईंनी मला सांगितलं की म्हणजे समिधाताईच्या नावाने आपण दरवर्षी अन्नदान करतो म्हणून, आणि ते जेवण आपल्या घरातूनच जातं. आणि ही समिधाताईंचीच प्रथा होती ना त्यांनी सुरू केलेली. म्हणूनच मग मी इथे तुमची बायको म्हणून, तुमची पत्नी म्हणून सत्यनारायणच्या पूजेला तुमच्या बाजूला बसू शकत नाही, पण या घराची सून म्हणून, या घरातल्या सुनेने सुरुवात केलेली प्रथा, समिधाताईंनी सुरुवात केलेली प्रथा तर मी पुढे घेऊन जाऊ शकते ना. मी चांगलं केलं ना मालक साहेब? तेव्हा तो म्हणतो की हो, तू योग्य तेच केलंस आनंदी. बघितलंस बघितलंस विद्याधर, नियती नियती कसा खेळ खेळते. तू मला दारू पाजली असलीस आणि माझं समिधाचं जे काही आता श्राद्ध आहे ते अर्धवट राहण्याचा तू प्रयत्न केला असशील. अन्नदान अर्धवट राहावं अशी तुझी इच्छा होती, पण समिधाचं या घरावरती आणि आपल्यावरती असणारं प्रेम खरं होतं, म्हणून तिची इच्छा एका तिसऱ्या व्यक्तीने पूर्ण केली. ती इच्छा आनंदीच्या हातून पूर्ण झाली. अन्नदानाचं हे कार्य अर्धवट राहिलं नाही. आनंदी, तू खूप चांगलं काम केलंस. म्हणजे तुला जी गोष्ट समजली तर लगेच तू इथे घरातून अन्न बनवून ते मुलांना जाऊन दान केलंस. त्याबद्दल आता तुला धन्यवाद तर मी बोलणारच आहे, पण जो चांगलं कार्य करतो त्याला हात जोडून इथे धन्यवाद म्हटलं पाहिजे. आणि मला तुझ्यासमोर हात जोडताना अजिबात कमीपणा वाटत नाही आहे, कारण तुझं कार्य महान आहे. तू खूप चांगलं काम केलंस. माझ्या समिधाचं इथे आता इच्छा अर्धवट ठेवलं नाहीस, तिचं श्राद्ध अर्धवट ठेवलं नाहीस. तेव्हा इथे आनंदी म्हणते, मालक साहेब तुम्ही हात जोडू नका, माझं हे कर्तव्य आहे ते मी केलं. तेव्हा इथे आता आनंदीने हे कार्य पूर्ण केल्यामुळे लगेचच मालक साहेब म्हणतात की हे बघा, तुमच्या मुलांसाठी इथे जेवण बनवण्यापासून ते तिथे आणून देण्यापर्यंत सगळं काम आनंदीने केलेलं आहे. त्यामुळे या गिफ्टचा हकदार आहे ना तो मी नाही आहे. तुमच्या मुलांनी तयार करून पाठवलेलं हे गिफ्ट तुम्ही आनंदीला द्या. तेव्हा तो माणूस येतो, आनंदीला ते गिफ्ट देतो आणि थँक्यू म्हणून निघून जातो. त्यानंतर इथे युगंधरला आता विद्याधरचे जे शब्द आठवतात, तेव्हा विद्याधरच्या समोर जाऊन तो म्हणतो की आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे. बघितलंस विद्याधर, या घरामध्ये आता फक्त आनंद आणि आनंदच येणार, आनंदीच्या नावासारखा. कळलं का तुला? पोचलं असेलच तुझ्यापर्यंत. पोचलं ना? समिधाच्या नावाने अन्नदान हे आनंदीने केलं, त्यामुळे श्राद्ध हे पूर्ण होणारच. त्यामुळे इथे विद्याधरला राग येतो आणि तो सरळ तिथून निघून जातो. आणि त्यानंतरला इथे आता सुनीता म्हणत असते, बघताय ना तुम्ही आनंदीताई, अहो मालक साहेबांनी तुमचं किती कौतुक केलं, खूप चांगलं काम केलं तुम्ही. तेव्हा आनंदी म्हणत असते की या गिफ्टमध्ये काय आहे सुनीताताई? सुनीता म्हणते, अहो ते उघडून तरी बघा त्याच्यामध्ये काय आहे ते. तेव्हा आनंदी ते उघडून बघते आणि विचारते, काय आहे ह्याच्यामध्ये? तेव्हा सुनीता म्हणते की तुमचा आणि मालक साहेबांचा फोटो आहे, खूप सुंदर अशी फोटो फ्रेम आहे. ती म्हणते, हो का? आणि तिला खूप आनंद होतो. त्यानंतर इथे शिर्केचा फोन आलेला असतो. तो म्हणत असतो की अरे माहिती आहे का युगंधर, मालक साहेब, अहो आपले जे गुरुजी आहेत ते अचानकपणे आजारी पडले, ते हॉस्पिटलमध्ये आहेत. तेव्हा युगंधर म्हणतो की हे बघ, समिधाचं वर्षश्राद्ध आहे आणि मला त्याच्यामध्ये कुठलीही कमी नको आहे. आता गुरुजी आजारी पडले तर आपण काय करायचं? अचानकपणे आता आपण दुसरे गुरुजी कुठे बघणार आणि कोण येणार आहे? तो म्हणतो, अरे पण ते आता आजारी पडले तर आपण काय करणार आहे? माझं त्यांच्या मुलाशी बोलणं झालं आहे, आपण बघूया काय करता येतं ते बघूया. त्यानंतर समिधाचे वडील तिथे येतात आणि म्हणतात की युगंधर, समिधाला जाऊन इतका काळ लोटला, पण तिच्याबद्दलचं असणारं तुझं प्रेम आणि काळजी ती मात्र सुद्धा कमी झाली नाही आहे. सगळं अगदी प्रेमाने करत असतोस. तेव्हा माझ्या मुलीचं खूपच नशीब छान आहे, नशीबवान आहे माझी मुलगी की तुझ्यासारखा नवरा मिळाला तिला, असं इथे आता तिचे बाबा म्हणत असतात. त्यानंतर तिथे एक नवीन माणूस येतो. तो म्हणतो की साहेब तुमचा चहा घेऊन आलो आहे मी. युगंधर म्हणतो, काय चहा? तेव्हा समिधाचे वडील म्हणतात, हे बघ, तू इथे नवीन कामाला आलेस म्हणून तुला माहिती नाही आहे. समिधाचं ज्या दिवशी वर्षश्राद्ध असतं ना
त्या दिवशी युगंधरचा उपवास असतो. निर्जला व्रत असतं. तो पाण्याचा थेंब आणि अन्नाचा कणसुद्धा खात नाही. त्यामुळे आता तो चहा वगैरे घेणार नाही. तो परत घेऊन जा. सगळ्या विधी झाल्याशिवाय तो काहीही खाणार पिणार नाही. त्यानंतर विद्याधर म्हणत असतो की अरे देवा, जेवढे डाव टाकायला जातोय तेवढे डाव माझे उलटे फिरतायत. इतके डाव आता मी टाकले. त्याला दारूसुद्धा पाजली. त्याचं पाप वाढवण्याचं काम करतोय. तर ती वरती बसली आहे ना, ती इथे माझं काम काही एकसुद्धा नीट होऊ देत नाही आहे. त्याची बायको ती समीदा देवा घरी गेली आहे तरीसुद्धा तिचं लक्ष तिच्या नवऱ्याकडेच आहे, या घरावरतीच आहे. पण आता मी सहजासहजी इथे हार मानणार नाही आहे. तुझ्या दारूमध्ये इथे आता तुला मला बेशुद्ध करायचं होतं. ज्यूसच्या ग्लासामध्ये दारू टाकून म्हणजे विष टाकल्यासारखंच होतं. विष तर टाकलं, पण तू काही इथे आता मेला नाहीस. पण आता तुझ्या आयुष्यामध्ये आहे ना, या आनंदी आयुष्यामध्ये असा काही मिठाचा खडा टाकणार आहे की तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल, असं विद्याधरने ठरवलेलं असतं. त्यामुळे इथे आता विद्याधर दुसरा एक डाव टाकणार असतो, ज्याच्यामध्ये विद्याधरचं आयुष्य उद्ध्वस्त होणार असतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता वर्षश्राद्ध असतं. त्यामुळे पूजाला युगंधर एकटाच बसलेला असतो आणि इथे विधी सुरू असतात. तेवढ्यातच इथे युगंधरची तिन्ही मुलं तिथे आलेली असतात. तेव्हा त्याचा मोठा मुलगा येतो आणि युगंधरचा हात पकडतो. त्यानंतर युगंधर तिघांनाही बघून त्याला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे त्याचा मोठा मुलगा म्हणत असतो की तुमच्यामुळे आणि तुमच्या या बिझनेसमुळे माझ्या आईचा जीव गेला. बिझनेस करत राहिलात आणि माझी आई आम्हाला सोडून निघून गेली. हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे. तेव्हा इथे आता आई असं म्हटल्यानंतर आणि तो मुलगा इथे मालक साहेबांना दोष देतो हे ऐकल्यानंतर आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती म्हणते, काय इथे मालक साहेबांची मुलं? तेव्हा विद्याधर तिथे येतो आणि म्हणतो, हो, मालक साहेबांची मुलं. आणि तो म्हणतो की तीसुद्धा वयेने तुझ्यापेक्षा मोठी. आता खरी येणार मज्जा. आणि तो म्हणत असतो की तू जी काही चूक केली आहेस ना, त्या चुकीची जाणीव तुला पदोपदी आत्ता होणार आनंदी. युगंधर बरोबर लग्न करून तू सगळ्यात मोठी चूक केलेली आहेस. त्यामुळे इथे आनंदीला माहितीच नसतं की युगंधरची 3 मोठी मुलं पण आहेत आणि तीसुद्धा आनंदीपेक्षासुद्धा वयाने मोठी. आणि ही गोष्ट आता विद्याधरने तिला सांगितलेली असते. त्यांना तिथे बोलवण्याचं कामसुद्धा विद्याधरनेच केलेलं असतं. कारण काही करून त्याला युगंधर आणि आनंदी या दोघांचंही आयुष्य डिस्टर्ब करायचं असतं, उद्ध्वस्त करायचं असतं. आणि त्यामुळेच त्याने हा डाव टाकलेला असतो आणि त्या ठिकाणी त्याच्या तिन्ही मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये विष टाकण्यासाठी बोलावून घेतलेलं असतं.